राम राम मित्रांनो, आज आहे आपला 11वा दिवस. 50 दिवस रनिंग चॅलेंज पैकी आजचा जो काही दिवस आहे 11 आणि आजचे राऊंड असणार आहेत 11. नेहमीप्रमाणे ग्राउंडवर आलो आणि मित्रांनो थोडंसं वॉर्मअप करून घेतलं. कारण तुम्ही कोणताही इव्हेंट करा रनिंगचा, वॉर्मअप शिवाय त्याला पर्याय नसतो मित्रांनो. सुरुवातीला बॉडी मस्त जबरदस्त वार्म करून घ्यायची आणि रनिंगला सुरुवात करायची. आता आपण रनिंगला सुरुवात करणार आहे मित्रांनो. रनिंगला सुरुवात करणार तेवढ्यात एक दोन मुलं आली ग्राउंडवरचे आपल्या अकॅडमीतलीच, ते म्हणले की सर आज आम्हाला पण तुमच्यासोबत पळायचं आहे. म्हणलं अरे मित्रांनो आज माझा 11वा दिवस आणि 11 राऊंड आहे, तर काही प्रॉब्लेम नाही सर, आम्ही पण 11 राऊंड कम्प्लीट करतो म्हणलं. तर मित्रांनो जबरदस्त स्टेपिंग टाकत मित्रांनो आम्ही सगळे राऊंड कम्प्लीट करत आहे. कारण की तुम्ही स्टेपिंग पण चेक करू शकता मित्रांनो कशा पद्धतीने पडत आहे. कारण की राऊंडला म्हणजे असा रिदम आहे, म्हणजे असं स्लो वगैरे किंवा फास्ट पण म्हणजे पळत नाही मित्रांनो, एका रिदम मध्ये पळतो. आता त्यानंतर सांगायचं झालं तर मित्रांनो कालचा जो आपला विषय राहिला होता अर्धा, आता जे 1600 मीटर साठी जर तुम्हाला म्हणजे असं स्टॅमिना वाढवायचं म्हणलं तर त्यासाठी जबरदस्त वर्कआउट, म्हणजे तुम्ही सुरुवात कुठेही करा, अकॅडमीतून करा किंवा असं पर्सनल तुम्ही प्रायव्हेट बाहेरून करा. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला लॉंग रन मारणं अतिशय महत्वाचं आहे. लॉंग रन ते पण टाइमवर लावून मारायचं आहे. सुरुवात तुम्हाला लॉंग रन करायचं आहे. एक वेळा जर तुमचा स्टॅमिना क्रिएट झाला तर तुम्ही रॅपिटेशनला वगैरे उतरू शकता. नंतर रॅपिटेशन मारून तुम्हाला म्हणजे बाबा आपलं टायमिंग काय येतंय काय नाही ते चेक करायचं असतं मित्रांनो. त्यानंतरची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जय